मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे व्हिडिओ आपले पाहिलेले नसतील त्यांनी आपले आधीचे व्हिडिओही पाहून घ्या. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आज आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली होती? ऑप्शन बघा, बँकॉक, सिंगापूर, बर्लिन आणि टोकियो. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकारची स्थापना जी होती ती सिंगापूर या ठिकाणी केली होती. लक्षात राहू द्या, कुठे केली होती? सिंगापूरला. दुसरा प्रश्न बघा, डॉक्टर होमी भाभा यांना टिंबटिंब असेही म्हटले जाते. आता डॉक्टर होमी भाभा यांना काय म्हटले जाते? ऑप्शन बघा, भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक, दूरसंचार क्रांतीचे जनक, भारतीय अणुविज्ञानाचे जनक आणि भारतीय अभियांत्रिकी शास्त्राचे जनक. तर डॉक्टर होमी भाभा यांना भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणूनही आपण ओळखतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे योग्य राहणार आहे. तिसरा प्रश्न बघा, टिंबटिंब हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. आता कर्नाटक राज्यात आणि कृष्णा नदीवर कोणता प्रकल्प आहे? ऑप्शन बघा, पैकारा, करजन, अलमट्टी आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, अलमट्टी हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा प्रमुख जलविद्युत प्रकल्प आहे. कोणता? अलमट्टी. मित्रांनो, चौथा प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवा. आता गट अ आणि गट ब च्या तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. याचे उत्तर डायरेक्ट जे आहे ते 4 नंबरचं ऑप्शन आहे. मग बघून घ्या. 1 ची जोडी क सोबत म्हणजे जागतिक जल दिन 22 मार्चला, 2 ची जोडी ब सोबत जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला आणि 3 ची जोडी अ सोबत म्हणजे जागतिक रेड क्रॉस दिन जो असतो तो 8 मेला असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या बरोबर येणार आहे. पाचवा प्रश्न बघा, शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीला खालीपैकी कोणी विरोध केला होता? तर विरोध कोणी केला? ऑप्शन बघा, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, लोकमान्य टिळक यापैकी नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीला खालीपैकी कोणी विरोध केला होता? तर मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी विरोध केला होता. कोणी विरोध केला? तर लोकमान्य टिळकांनी. सहावा प्रश्न बघा, पुणे जिल्ह्यात टिंबटिंब हा जलविद्युत प्रकल्प आहे. आता पुणे जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन बघा, भिवपुरी, जिगाव, पेंच आणि पवना. मित्रांनो, पवना जो आहे तो पुणे जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प आहे. सातवा पर्याय बघा, योग्य विधान निवडा. आता दिलेल्या 4 पैकी तुम्हाला योग्य विधान निवडायचं आहे. ऑप्शन बघून घ्या. उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड UPSC करते. तहसीलदार हा वर्ग 2 चा अधिकारी असतो आणि तहसीलदार हा वर्ग 1 चा अधिकारी असतो. मित्रांनो, याचे योग्य पर्याय काय आहे? तहसीलदार हा वर्ग 1 चा अधिकारी असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. आठवा प्रश्न बघा, भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? आता काय आहे? भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? ऑप्शन बघा, पंजाब, उत्तराखंड, गुजरात आणि बिहार. तर भांगडा जे आहे ते पंजाब या राज्याचे लोकनृत्य आहे. कोणाचे आहे? पंजाबचे. नवा प्रश्न बघा, हिमोग्लोबिन या घटकाच्या अभावाने टिंबटिंब आजार होतो. आता हिमोग्लोबिनच्या या घटकाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? ऑप्शन बघा, हिमोफिलिया, बेरीबेरी, मुर्दूस आणि अनेमिया. तर हिमोग्लोबिन या घटकाच्या अभावाने अनेमिया जो आहे, अनेमिया हा आजार होत असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपले बरोबर राहणार आहे. मित्रांनो, 10वा प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवा. आता गट अ गट ब च्या तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. याचे जे उत्तर आहे ना ते 4 नंबरचे आपले ऑप्शन बरोबर आहे. मग ऑप्शन बघून घ्या. 1 चं काय दिलंय? सी. मग रशियाचं काय आहे? विळा हातोडा. आता ही चिन्हे आहेत रशियाचे विळा हातोडा. 2 चं दिलं बी. इराणचं काय आहे? गुलाब. आणि 3 चं दिलं ए म्हणजे ऑस्ट्रेलियाचं काय आहे? कांगारू. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 आपले बरोबर राहणार आहे. 11वा प्रश्न बघा, वृत्तपत्र या प्रसार माध्यमाला खालीपैकी कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हटले आहे? आता वृत्तपत्र या प्रसार माध्यमाला कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हटले? ऑप्शन बघा, हेरोल्ड लासवेल, डेव्हिड ईस्टन, वॉल्टर लिपमन, प्रोलास्की. तर मित्रांनो, वॉल्टर लिपमनने या वृत्तपत्र या प्रसार माध्यमाला लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हणले. कोणी म्हटले? तो वॉल्टर लिपमनने. बरोबर प्रश्न बघा, प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे टिंबटिंब होय. आता प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे काय? ऑप्शन बघा, जिओग्राफी, टोपोलॉजी, झुलॉजी आणि बॉटनी. तर प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे झुलॉजी. प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे काय? तर झुलॉजी. 13वा प्रश्न बघा, कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? आता कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता? सर्वांना माहिती. ऑप्शन बघा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आणि ठाणे. तो कुस्तीगिरांचा जिल्हा आहे कोल्हापूर. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. चला, आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा. कोणती पदवी? तर कर्मवीर ही पदवी. ऑप्शन बघा, भाऊराव पाटील, विठ्ठलरामजी शिंदे, वसंतदादा पाटील, विनायकराव पाटील. तर भाऊराव पाटीलांना
कर्मवीर ही पदवी मिळणारे समाज सुधारक जे आहेत ते भाऊराव पाटील आहेत. 15वा प्रश्न बघा, जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे? आता जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील विचारलेले आहे जांबुवंत टेकडी? ऑप्शन बघा, बदनापूर, अंबड, भोकरदन आणि घनसांगवी. तर जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे. कोणत्या तालुक्यात? तर घनसांगवी तालुक्यात. 16वा प्रश्न बघा, मिर्झा गालिब टिंबटिंब होते. तर मिर्झा गालिब काय होते? ऑप्शन बघा, लेखक, तत्वज्ञानी, कवी, शायर आणि गायक. तर मिर्झा गालिब जे आहे ते कवी शायर होते. लक्षात राहू द्या, कोण होते? कवी होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. पुढला प्रश्न बघा, 17वा, जिल्हाधिकाऱ्यावर टिंबटिंब यांचे नियंत्रण असते. आता जिल्हाधिकाऱ्यावर कोणाचे नियंत्रण असते? ऑप्शन बघा, जिल्हा आरोग्य अधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि सीईओ. तर जिल्हाधिकारी यांच्यावर विभागीय आयुक्तांचे नियंत्रण असते. कोणाचे? विभागीय आयुक्तांचे. 18वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकवणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही? आता कोणते राज्य गहू पिकवणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही? ऑप्शन बघा, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश आणि पंजाब. तर मित्रांनो, केरळ हे राज्य आहे ना ते गहू पिकवणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही. 19वा प्रश्न बघा, सांगली जिल्ह्यातील पलूस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला? आता पलूस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला होता? ऑप्शन बघा, 26 जून 2002, 25 जून 1998, 26 जून 1999, 25 जून 2001. तर 26 जून 1999 या दिवशी पलूस हा तालुका सांगली जिल्ह्यात अस्तित्वात आला होता. 20वा प्रश्न बघा, महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या. ऑप्शन बघा, 18, 78, 80 आणि 76. तर मित्रांनो, महाराष्ट्रात विधान परिषदेचे सदस्य संख्येच्या जागा किती आहेत? तर 78 आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. मित्रांनो, आजचे हे होते 20 प्रश्न. ते कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे आपल्या चॅनलला अजूनही ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल त्याने आपल्या चॅनल लगेच जॉईन करून घ्या. आणि मित्रांनो, आपले आधीचे व्हिडिओ पण आहेत जे आपण टेस्ट खूप दिवस झाले चालू ठेवलेले आहेत. आधीचे व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिलेले नसतील त्यांनी आपले आधीचे पण व्हिडिओ व्यवस्थित असे पाहून घ्या. मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.